माझ्यावर प्रसाद नको देऊ बस. गुरुजी कावळाच का आपण सगळे केली असते मंडळात? यमोसी यमदूतोसी वायसोसी महामते असे एक श्लोकाची सुरुवात आहे. कावळ्याच्या विष्ठेमध्ये वेगवेगळ्या बीजांना वाहून नेण्याची शक्ती असते. पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतनं उगतं. वडाचं झाड जे आहे ते असं नॉर्मली उगवत नाही. ते जर कधी जुने झाडं जर कधी बघितले तर ते कावळ्याच्या विष्ठेतनं निसर्गाचा जो काही समतोल राखण्याचा सहभाग आहे हा कावळ्यामध्ये जास्त आहे. ज्याला घेऊन जायचंय, कोणाला घेऊन जायचंय, कोणाची वेळ आली हे कावळ्याला माहिती असतं. त्यामुळे यमदूत हे कावळ्याची मदत घेत असतात. एक प्रकारे आपण वडिलांना किंवा आपल्या पितरांना कावळ्यामध्ये का बघतो की तो ते जे खातो तर त्याचा अंतरात्मा जेव्हा तृप्त होतो त्यावेळेस त्या अंतरात्म्याला सुद्धा काहीतरी मिळत असते. त्यामुळे कावळा हा यमाचा दूत आहे. त्यामुळे कावळा हा निसर्गाचा एक प्रकारे पुजारी आहे. आता हा जो पितृपक्षाचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये कावळ्याचा प्रजननाचा टाइम आहे. इतर कुठल्याही प्राण्याचे पक्ष्याचे तुम्ही पिल्लू बघाल परंतु कावळ्याचं पिल्लू तुम्हाला डायरेक्ट मोठं झाल्यावरच दिसतं. त्यामुळे त्याला मोठं करण्यासाठी कावळ्याला जे काही खाद्य पाहिजे आहे ते कुठे मिळेल? आपण कावळ्याला काही जर कधी दान करतोय, वडा दान करतोय, पिंड दान करतोय किंवा काहीतरी खायला ताट करतो आहे तर त्या पिल्लाला पौष्टिक असं अन्न हे मिळत असतं. त्यामुळे कावळ्याचं पूजन आपल्याला निसर्गाच्या पूजनासारखंच अनन्यसाधारण महत्वाचं आहे. पितरांचं पूजनात त्याचं अनन्यसाधारण महत्व त्यासाठीच आहे.